मुलगा होता, हा मुलगा आळशी होता. म्हणजेच याला कामाचा कंटाळा येत होता आणि कंटाळा येत असल्यामुळे याच्याकडून कोणतंही काम पूर्ण होत नव्हतं किंवा कोणतंही कामाची सुरुवात कदाचित याच्याकडून चुकीची होत असे, कारण कंटाळा असल्यामुळे ते काम कोणत्या पद्धतीने करायचे याचा कधी तो विचार करत नसे आणि त्यामुळे त्याचं काम चुकीचं होत असे आणि काम पूर्ण सुद्धा होत नव्हतं. आता त्याची ही सवय त्याच्या आईला लक्षात आली आणि याच्या या सवयीमुळे कदाचित मुलाचं भविष्य खराब होईल याचा विचार करून त्याच्या आईने एक उपाय शोधला की माझ्या मुलाला त्याची सवय चुकीची आहे आणि याची जाणीव मला करून द्यायची आहे. म्हणून तिने एक उपाय शोधला. तो उपाय म्हणजे एक आधुनिक पद्धतीचा उपाय होता. कसा असणार? तिने काय केलं, तिने तिच्या मोबाईलचा जो पासवर्ड होता तो पासवर्ड तिने बदलला. आता मोबाईल मुलं घेतातच यावर शंकाच नाही. मुलांना मोबाईल हातात घेतल्यानंतर 1 तास काय आणि अर्धा तास काय आणि 2 तास काय वेळ केव्हा निघून जातं हे त्यांनाही लक्षात येत नाही. ही गोष्ट तितकीच खरी आहे. मग त्याच्या आईने जेव्हा मोबाईलचा पासवर्ड बदलला तेव्हा मुलाला मात्र दुसरा पासवर्ड सांगितला, अर्थात चुकीचा पासवर्ड मुलाला सांगितला. आता जेव्हा मुलाने मोबाईल हातात घेतला, पासवर्ड टाकला, तेव्हा काही तो मोबाईल उघडत नव्हता. म्हणजेच काय, तो मोबाईल ओपन कसा होणार? जर पासवर्ड चुकीचा असेल तर मोबाईल ओपन होणार नाही, ही गोष्ट बरोबर आहे. आणि तेव्हा मात्र मुलाने एकदा प्रयत्न केला, दोनदा प्रयत्न केला आणि मुलगा शेवटी कंटाळून आईकडे जाऊन म्हणाला, अगं आई, मोबाईलचं पासवर्ड तू दुसरं सांगितलं वाटतं, कारण मी पासवर्ड टाकतोय परंतु मोबाईल ओपन होत नाहीये, कदाचित पासवर्ड चुकीचा असेल. आणि हे ऐकताच त्याची आई त्याला हसून म्हणाली, जर मोबाईलचा पासवर्ड चुकीचा असेल तर मोबाईलचं लॉक उघडत नाहीये, तर आयुष्यामध्ये आयुष्य जगण्याची पद्धतच चुकीची असेल तर आयुष्यात आनंद मिळेल का?